बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी। पोलीस खात्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोके यांनी धक्कादायक खुलासा केलेला आहे। भ्रष्टाचार विरोधात सुनील टोके यांचा लढा कायम आहे। माझ्यासह माझ्या पत्नीला इच्छामरणाची परवानगी द्या अशा प्रकारे त्यांनी अर्ज केलेला आहे। इच्छामरणासंदर्भात सुनील टोके यांनी अर्ज केलेला आहे आणि इतकंच नाही तर वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून इच्छामरणाची मागणी केली जाते अशी देखील माहिती मिळते। दरम्यान हा जो आरोप केलेला आहे, ही जी इच्छामरणाची मागणी केलेली आहे त्या सुनील टोके यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। पोलीस खात्यात होत असलेला भ्रष्टाचार आणि मानसिक छळ यामुळे इच्छामरण मिळावं असं सुनील टोके यांनी अर्ज केलेला आहे। पोलीस खात्यात मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि त्या विरोधात माझा लढा चालू आहे। त्यांचा लढाई जो आहे तो सुद्धा चालू आहे। माझ्यासोबत आता सुनील टोके आहेत, त्यांनाच आपण विचारूयात। सुनीलजी, नेमका का अर्ज केलाय, का अर्ज हा करावा असा वाटलाय? नमस्कार साहेब, असं आहे, मुंबई पोलीस दलात मी जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातले विनंती अर्ज किंवा जे पुरावे दिलेले होते तत्कालीन आमचे पोलीस आयुक्त साहेब किंवा आताचे सन्माननीय CP साहेब किंवा इतर वरिष्ठ प्राधिकरण किंवा अँटी करप्शन DG साहेब, तसेच मुख्यमंत्री साहेब, राज्यपाल साहेब किंवा राज्यपाल साहेब, राष्ट्रपती साहेब यांना सर्वांना मी हे योग्य पुरावे विनंती अर्ज केलेले होते। परंतु त्याचा विपरीत परिणाम आता मला असा भोगावा लागत आहे की माझ्याच पोलीस खात्यातील माझेच पोलीस अधिकारी जे माझ्या मी जे हे भ्रष्टाचाराची लढाई लढतोय काही ठराविक लोकांच्या विरोधात, त्यांची बाजू घेऊन मला अत्यंत मानसिक त्रास देऊन मी ज्या ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या ठिकाणी मला इतका मानसिक त्रास दिला जातो या वरिष्ठांकडून की यांच्या त्रासाला कंटाळून मी कमीत कमी आजपर्यंत 10 राजीनामे लेखी स्वरूपाचे दिलेले आहेत। ते काही मंजूर झालेले नाहीत आणि आता सध्या मला इतका त्याचा त्रास दिला जातोय की शेवटी मला आता असं वाटायला लागलंय की यांच्या छळाला कंटाळून मला इच्छामरण मिळणं गरजेचं आहे आणि त्याकरिता मी माझ्या पत्नीसह मला आणि तिला इच्छामरण मिळावं याकरिता सन्माननीय CP साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भारताचे महामहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राष्ट्रपती साहेब यांना विनंती अर्ज केलेले आहेत। नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्यात तर एकंदरीत इच्छामरणाची इच्छा जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे। राष्ट्रपतींकडे सुद्धा पत्रव्यवहार जो आहे तो केलेला आहे। त्याचबरोबर पोलीस खात्यात खूप मोठा भ्रष्टाचार चालतो त्याचे पुरावे सुद्धा जे आहेत ते सुनील टोकेंकडे आहेत। नेमकं आता त्यांना उत्तर काय येतं ते आता पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वेंडलसह विशाल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।